रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवयच्या या सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, परवा काय झालं म्हणजे मला एक आठवलं परवा की माझी आई मला शाळेत सोडायला यायची. बरोबर, आत गेल्यानंतर म्हणजे शाळेच्या आत गेल्यानंतर माझ्या मित्रांमध्ये मी मिसळून जायचो, खेळायचो बिळायचो. म्हणजे साधारणपणे मैदानी खेळ खेळायचो नाही, लहानपणापासून तब्येत अशीच होती. बैठे खेळ खेळायचो, पण बाहेर म्हणजे आई सोडायला यायची आणि नंतर परत शाळेतून घ्यायला यायची, बरं की नाही, नेताना. तर बाहेर ज्या आया जमलेल्या असतात ना, त्यांची सॉलिड मैत्री जमलेली असते. हां, आणि ती मैत्री बरीच वर्ष टिकते. आणि हल्ली तर काय आहे, हल्ली सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून बऱ्याच मैत्र्या असं म्हणायला हरकत नाही, बऱ्याच मैत्र्या हल्ली जमत चाललेल्या आहेत. आणि परवा काय झालं, परवा एका प्रोफाईलवर गेलो होतो, तर तिथे प्रोफाईलमध्ये बघितलं तर बाकी काहीच नव्हतं, नुसते खाण्याचे पदार्थ. म्हटलं वाव सो स्वीट. मी लगेच लॉग इन झालो, मी त्यात गेलो आणि बघतो तो काय, तो एक माझा मित्र होता आणि त्याचे सगळे असे वेगवेगळे पदार्थ त्याने केलेले होते. आणि मला सगळं मित्राची आठवण झाली. लगेच त्याला मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. म्हटलं चला, एक मित्र वाढला आपला. म्हणजे खाण्याच्या माध्यमातून, खवयच्या माध्यमातून माझा एक मित्र वाढलेला आहे. अशी मैत्री हळूहळू वाढत जाते, फुफवत जाते. तर अशी मैत्री जपलेल्या 3 मैत्रिणी आज इथे आलेल्या आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. तुमचं तिघांचंही खूप मनापासून स्वागत करतो. आपली ओळख? मी रोहिणी तारापूर. हो. आणि राहणार? मी पुण्याला असते. बर. आणि खायला आवडतं? खायला आवडतं. ओके. विजय मला पवार, पुणे संभाजी पार्कवर राहतो. बर. आणि आपलं? माझं नाव अंजली वाघे. ओके. मी पण संभाजी पार्कच्या इथेच राहते आणि आम्ही 40 वर्षाच्या मैत्रिणी आहोत. 40 वर्ष म्हणजे तुम्ही दोघी? आम्ही दोघी. आणि हिची आई आमची मैत्रीण होती. ओके. ते आता 2 वर्ष झाली, त्या आपल्या ह्याच्यात नाहीये. ओके. ते ही पण करण्यात, खाण्यात, सगळ्यात पटायते, करून घालण्यात पण पटायते. बरं, मला एक सांगा, 40 वर्षाची तुमची दोघींची मैत्री, बरोबर, तर ह्यांचा प्लस पॉईंट काय हो? ह्यांचं होतं कोल्हापूरच्या वागण्यात म्हणजे त्यांचा प्लस पॉईंट सगळेच आहेत. मी काय म्हणून सांगू, त्यांचं आदरातिथ्य चांगलं आहे. त्यांच्याकडे तुम्ही गेलात तर तुम्ही गोड, तिखट, नॉनव्हेज, व्हेज सगळं म्हणाल ते नाही खावंच लागेल अशा रीतीचा आग्रह असतो. आणि त्यांचं त्या म्हणजे गृहिणी, जे आदर्श गृहिणीकडनं आहेत तो त्यांच्याकडून मिळेल. ओके. आणि ह्यांचा काय प्लस पॉईंट हो? त्यांचं काय बोलावं ते कमीच आहे का? खरंच आहे. आणि अतिशय धाडसी आणि सगळ्यांना मदत करायची. बरं, तुमची जी गल्ली आहे, ती गल्ली आहे, तर गल्लीत किती असे बंगले किंवा फ्लॅट्स किंवा किती आहेत? आम्ही बंगलेच आहेत आमच्या सगळ्यांचे. किती बंगले आहेत? 40 आहेत. तुम्ही सगळे 40 बंगलेवाले तुम्हाला ओळखतात का? हो, ओळखतात. आणि आमच्या वयाच्याच सगळ्या जास्त आहेत. त्याच्यामुळे आमची खवयगिरी म्हणजे खवय गल्ली म्हणूनच ती प्रसिद्ध आहे. कारण आम्ही करण्यात, पाककलेच्या अतिशय आम्हाला बक्षिसं वगैरे खूप मिळाली. त्याच्यामुळे ती खाऊ गल्लीच म्हणतात. मेजॉरिटी. ओके. बरं, तुमचं शिक्षण? मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते. BA झाले सोशॉलॉजी. आणि पुढे नाही, पुढे लग्न झालं. ओके. मला एक मुलगी आहे. स्टॉप. मुलगी काय करते? इंजिनियर झाली आणि आता 6 महिने झाले तिचं लग्न झालं. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्याकडे सासूबाई आहेत 55 वर्षाच्या. हो. 2 मुलं आणि दीर आहेत धाकटे. 2 सुना, नातवंड आहेत. तुमच्याकडे काय काय आहे? आमच्याकडे असं म्हणजे होम मिनिस्टर. हो. माझे मिस्टर हिंदुस्थान एंटरप्राइजेसला होते. मला पण एकच मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे. तिचा मुलगा माझ्याकडे आता असतो शिकायला. मग त्याचे खवयगिरी चाललेलं असतं, आजी हे कर, आजी ते कर. तुम्हाला स्वतःला खायला काय आवडतं? नॉनव्हेज आवडत होतं, पण आता हल्ली आवडत नाही. खूप खाऊन झालं वाटतं. हा, असेल. कोल्हापूर माहेर, त्यामुळे भरपूर खाल्ले. कसं आहे, चौघाची तब्येत बघता एकदा आता आपण खाण्याकडे जाणं फार आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला तब्येतीच्या बाबतीत जास्त सिनियर आहात, त्यामुळे मी या दोघींना रिक्वेस्ट करतो की काहीतरी दिवाळीच्या निमित्ताने एक वेगळा काही पदार्थ, आपले चिवडा, लाडू, करंजा, अनारसे, हे आपलं रोज वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, मागच्या पिढीपासून या पिढीपर्यंत. पण माझं असं म्हणणं आहे की या पिढी म्हणजे आता या पिढीतले तुम्ही आहात, तर नवीन काही पदार्थ आपल्याला इंट्रोड्यूस करता आला या दिवाळीसाठी खाऊच्या गल्लीतून, म्हणजे तुमच्या खाऊ गल्लीतून. आपण बघूया ना, या अप्रूव्ह करायला आहेतच. तुम्ही काय बनवाल? मी कोकोनट डिलाईट कोकोनट डिलाईट दिवाळी स्पेशल. आणि मसाला खाजा अगदी नवीन आहे, म्हणजे मीच बनवलेला पदार्थ आहे. ताजा. हो. दिवाळी स्पेशल. ओके. दिवाळी स्पेशलचे हे 2 पदार्थ आहोत. आपण बघूया. आपण किचनकडे जायचं का? चालेल. आपल्या किचनमध्ये आता मावशी आलेल्या आहेत. मावशी, तुमचा पहिला पदार्थ काय आहे?
मसाला खाजा मसाला खाजा हे कोणी शोधून काढले पदार्थ? मीच काढले. होय कसं काय जमलं म्हणजे सुचलं कसं आहे? ते तुम्हाला नवीन दिवाळीचं काहीतरी पाहिजे होतं ना, मग डोकं चालवलं. स्पेशल. स्पेशल. ओके साहित्य सांगतो मला काय काय? हे साठा आहे, वनस्पती तूप आणि कॉर्नफ्लॉवर. ओके. हा रवा, हे सुकं खोबरं जरा भाजून घेतलंय थोडंसं किंचित, मैदा, हा कांदा मसाला, ओके. तीळ, कोथिंबीर, मीठ, रामदेवचा गरम मसाला, लसूण आणि थोडीशी साखर. ओके साहित्य तर आता बघितलेलं मग तर मावशी मला सांगा ह्याच्यात काय काय घातलं आपण? 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, 1 टेबलस्पून वनस्पती तूप आणि मीठ. बस that's it. घट्ट भिजवायचं ओके. आणि कुटून घ्यायचं थोडंसं. आणि हे काय आहे? तो कांदा मसाला आहे, हा रेडीमेड मिळतो आपल्याला? रेडीमेड मिळतो किंवा रामदेव सुद्धा चालेल. ओके साहित्य बघितले आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती पहिल्यांदा मला सांगा? पहिल्यांदा ह्याचे गोळे करून घ्यायचे. का नाही, आपण आपण मिक्सिंग करूया पहिल्यांदा आधी mixing. मसालाच. मी तुम्हाला बाउल देऊ? काय काय घालते सांगा मला. 1 वाटी सुकं खोबरं हे आपण थोडंसं भाजून घेतलं. थोडं भाजून घेतलेलं आहे. ओके. 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर. बारीक चिरलेली. पाव वाटी लसूण बारीक चिरून. ओके. पाव वाटी तीळ. मीठ. चवीनुसार मीठ. 1 चमचा गरम मसाला. हा मीठ जरा व्यवस्थित घालायचं असतं बरं का, लक्षपूर्वक. कारण काय आहे, ह्याच्या आत आपल्याला त्याचं सारण घालायचं नाही का? हो. आता आणि कांदा मसाला. कांदा मसाला 4 चमचे. 4 टीस्पून. कारण हे ह्याला फार महत्व आहे ना. हां. आणि हे साखर. साखर 1 टीस्पून नावाला. ओके. वास तर छान आला बुवा. आता ह्याचं काय करणार तुम्ही? हे सगळं मिक्स करायचं. बरं. आमचं हे सगळं एकजीव झालेलं आहे. ओके. हाताने कुस्करून घ्यायचं थोडंसं. हा ओके. आता काय करायचं मला सांगा. आता ह्याचे 2 गोळे करून पातळ लाटायचे अगदी. बरं मध्यंतर म्हणजे आता आम्ही जी सुट्टी घेतली होती त्या सुट्टीच्या काळात मी बघितलं मावशी स्वतःच्या हाताने असं कुस्करत होत्या हाताने. हे मिक्सर मधून आपण काढलेलं नाही. नाही, काढलं तरी चालतं, पण काढलं तरी थोडंसं, चालेल. पण अगदी थोडं फिरवावं लागतं. हा म्हणजे अगदीच नाही तर पीठ होऊन हा, जाईल. पीठ होऊन नाही जायला पाहिजे. ओके. ओके. आता काय करतो आपण? त्याचे 1 गोळे करायचे. ओके. ती पातळ लाटायची. तुमच्या घरी सुद्धा होतं काय? होय? हो हो आमच्याकडे हे त्यांचा नवीन पदार्थ आहे ना, मी अजून कधी केलेला नाही. तुमच्या घरापर्यंत पोहोचली याची कीर्ती? पोचले, खाल्लंय आम्ही, पण अजून करायचंय, म्हणजे आता दिवाळीत करणार. अच्छा. बरं. मग तुमची ह्या सगळ्याचा ग्रुप असेल ना? हो आमचा मोठा ग्रुप आहे. आणि कुठे कुठे किती जणींचा ग्रुप आहे? आम्ही जवळजवळ 30 जणी आहोत. बरं. आमचा बीसी ग्रुप म्हणजे आपण भेटण्यासाठी म्हणून दर महिन्याला बीसी ग्रुप ठेवला आहे. त्या निमित्ताने आम्ही दर महिन्याला भेटतो. नाही तर भेटणं होत नाही. कुठे भेटता तुम्ही? आमचं प्रत्येकीच्या घरी जातो आम्ही. महिन्यातून एकदा, आज हिच्याकडे, उद्या पुढच्या महिन्यात माझ्याकडे. तर तसे आमचं एक भेटणं होतं, जेवण असतं. मग आम्ही असे तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ केले. 30 जणांचं जेवण? 30 जणांचं. मी हॉटेल भेटेल नाही? नाही नाही नाही, बिलकुल नाही. कोणाला जावायला हॉटेलचं आवडत. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे खायला पदार्थ. मिळतात. हो. ही आपली अशी पातळ एकदम झालेली खूप पातळ लाटायची. 2 लाटायच्या. एक झालेली आहे. थोडंसं पीठ. मला आपली सहज कुतूहल आहे, हे चिकटत कशी नाही हो? खूप एवढं पीठ लावून. ह्याच्यात हे आहे ना, काय? साठा म्हणजे थोडंसं हे घातलेलं आहे ना, मोहन घातलंय ना मोहन त्याने. घातलेलं आहे. हां. ह्यात आपण काय लावतोय? वनस्पती तूप आणि कॉर्नफ्लॉवर ते एकत्र आपण करू. एकत्र फेसलेले. गुंडाळी करायची. बरं. गुंडाळीमध्ये गुंडाळी. गुंडाळी आता काय करायचं? मध्ये कापायचं. बरं. ओके. अशी परत लाटी करायची. हे सारण आवडीप्रमाणे भरायचं. कोणाला कमी, कोणाला जास्त आवडतं. आणि हे असं इकडं कडेला नाही दुमडं, हे करायचं मध्ये. हां, मध्ये इथं दुमडायचं आणि हे पदर असेच ठेवायचे. अच्छा. हे बाहेरून बघण्याला वाटेल ओपन आहे, पण आतून ते बंद आहे.
बस आपण हे तळू देऊ. ओके, आता हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? असं काय आपण करंज्या कशा खातो दिवाळीच्या फराळाच्या, हं. तसंच खायचं हे. हो. चहा बरोबर म्हणजे छान लागतं. अच्छा, चहा बरोबर बेस्ट. बेस्ट. तिखट जरा आणि साधारण गुलाबी असं झालं की हा काढायचं. गुलाबी आणि मंद तळावं लागतं, अच्छा. नाही तर मग आत कच्चं राहण्याची शक्यता. हे झालं की डायरेक्ट काढून आपण खाऊ शकतो. फक्त त्यासाठी काय करायला लागेल, चहाचा कप बरोबर घ्यावा लागेल. म्हणजे काय काढायचं, चहाचा कप घ्यायचा, रप्पा उडवायचे 5-6 चहा प्यायचा आणि झोपून जायचं. किंवा तुम्हाला काही दुसरं काम करायचं असेल तर काम करू शकता. कसं आहे स्वप्न, काय स्वप्न जर प्रत्यक्षात उतरवायचं असेल ना, तुम्हाला सगळी रेसिपी लिहून घ्यावं लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मसाला खाजा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वनस्पती तूप आणि कॉर्नफ्लोअरचं साठं, रवा, भाजलेलं सुकं खोबरं, मैदा, कांदा लसूण मसाला, तीळ, कोथिंबीर, मीठ, गरम मसाला, लसूण, साखर आणि भिजवलेला रवा मैदा. कृती: रवा मैद्याच्या मिश्रणात मीठ, तूप आणि पाणी घालून पारीसाठीचं मिश्रण भिजवून घ्यावं. एका बाउलमध्ये भाजलेलं सुकं खोबरं घेऊन त्यात कोथिंबीर, पाववाटी लसूण, तीळ, मीठ, 1 चमचा गरम मसाला, 4 चमचे कांदा लसूण मसाला आणि साखर घालून सारण एकजीव करून घ्यावं. रवा मैद्याच्या मिश्रणाच्या लाट्या तयार कराव्यात. दोन्ही लाट्यांना वनस्पती तूप आणि कॉर्नफ्लोअरचं साठं लावून त्या एकमेकांवर ठेवून रोल करावा आणि तो कापून घ्यावा. कापलेल्या लाट्यांची पारी लाटून त्यामध्ये सारण भरावं आणि मसाला खाजे कडकडीत तेलात खुसखुशीत तळून घ्यावेत.